नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत डिकॅथलॉन. डिकॅथलॉनमध्ये येण्याचं कारण असं की आपण एक केदारनाथ टूर आपण प्लॅन केलेली आहे अशी, आणि तो आम्हाला ट्रेक करायचा आहे बाय वॉकिंग. तर त्या तिथे टेम्परेचर आहे ते म्हणजे मे मंथमध्ये पण 0 डिग्री सब झिरो जाईल. 0 असतं दिवसा आणि रात्री सब झिरो. त्यासाठी आपल्याला लेयर्स पाहिजेत. आम्हाला 0 डिग्रीज फेस करायचं आहे, तर आम्हाला 3 लेअर आपण ट्राय करतोय. फर्स्ट थर्मल, त्याच्यानंतर फ्लीस, आणि त्याच्यानंतर वरचा तो पफर आहे तो आपण ट्राय करूया. सो माझा तर एक सेट घेऊन झाला आहे. तर ह्या दोघांना वेळ नव्हता म्हणून मी आता ह्या दोघांना घेऊन आलो. त्यांच्यासाठी आपल्याला सेट घ्यायचा. सो चलो ट्राय करूया. सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही इथे बघा, हे आहे थर्मल सेट. 499, 499 टॉप, 499 बॉटम. दीज आर ऑल थर्मल्स. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही थर्मल घेताय तेव्हा थर्मल तुमच्या बॉडीला टच होत होते. आणि ड्युरिंग द ट्रेक घालू नका. ड्युरिंग द नाईटच आपल्याला हा यूज करायचा आहे. साधारण 4 o'clock इव्हिनिंग ते सकाळी 7पर्यंत त्याचा यूज असावा. कारण की जर तुम्ही थर्मल दिवसभर घातलं तर तुम्हाला घाम येईल आणि ते भिजून जाईल. सो दिस इज द थिंग. आपल्याला ह्यातला एक सेट वेदिका आणि आरव दोघांसाठी. सो फर्स्ट वी आर गोइंग टू ट्राय दिस. त्याची साईज, कारण की मी ऑनलाईन प्रिफर नाही करत ह्या गोष्टी, कारण की ऑनलाईनमध्ये तुम्ही घालून बघू शकत नाही. शॉपमध्ये यू कॅन ट्राय अँड तुम्ही तुमच्या बॉडीला फिट कसं होईल, कारण की हा बॉडीचा फर्स्ट लेअर आहे. तर हे तुम्ही हे बघू शकता. तर आपण आता हे घेणार आहोत. त्यातला एक सेट घेतलेला एल साईज. त्यातला आपण एक सेट घेतलेला आहे एल साईज वेदिकासाठी. माइट बी तिला एम साईज लागेल, पण आपण ट्राय करूया. एक सेट मी इथे ठेवलेले आहेत ते. ओके, म्हणजे एकाच वेळी मला ट्राय करायचं. म्हणजे त्याच्यानंतर लास्टचं हे जे जॅकेट येणार आहे ते आपल्याला त्या कपड्यांवरती घालायचे. सो ह्याची साईज तुम्हाला मोठी घ्यायला लागेल. तेच मला एक हे आहे. ह्याच्यामध्ये तुला कलर्स आहेत, चॉईस आहेत, तुला तर कोणते पाहिजे ते. बट आपल्याला हे असे नाही पाहिजेत. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, तुम्हाला गरम झालं ना, हे सुंदर दिसत आहेत, दिसायला छान आहेत, कलर्स पण आहेत, पण तुम्ही फक्त इथपर्यंतच उघडू शकता. किंमत कमी आहे, पण ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे, तुम्हाला जर गरम झालं यू कॅनॉट ओपन इट. हे फ्लीस आहे, हे वुलन नाही. तर आपण असं बघतोय की ओपनेबल, हे असं फुल, मी इथे बघाल तर दाखवलेलं आहे, हे फुल ओपनेबल पाहिजे. ह्याची किंमत जास्त आहे. बट इवन दो आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन दॅट, कारण की दॅट इज अ गेम चेंजर. तुम्हाला जेव्हा गरम होतं तेव्हा तुम्ही काढू शकता. अशा जॅकेट्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असा आहे, फ्लीस जॅकेट्समध्ये हे तुम्हाला कम्प्लिटली रिमूव्ह करायला लागेल. सो दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ दिस. तर वेदू, एल ट्राय कर. इथे तुला चॉईस, यू हॅव द चॉईस ऑफ कलर्स. मित्रांनो, हे कप आपण सिलेक्ट केलेलं आहे. ॲक्च्युली मला कलर्स पाहिजे होता, पण कलर्स नाही आहे. आता आपण हा व्हाईट कलरमध्ये घेतो. व्हाईट कलर जाम लवकर खराब होणार आहे, हा मोठा प्रॉब्लेम. इज अ रॉंग चॉईस. ओके, ठीक आहे, आपण चेक करू. मला डाऊट वाटतो आणि आम्ही जाऊ. ओके, दिस इज द एल साईज. तर आम्ही एल साईजला घेतो. आता ह्याच्यावरती हे बघा, इथे नाही दाखवलेलं आहे तसं. दिस इज युअर, आतमध्ये तुम्हाला थर्मल असलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचे कपडे असले पाहिजेत फुल लेंथ. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जर बघाल तर इथे तुम्हाला हे फ्लीस जॅकेट आहे ते घातले, आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं हे जॅकेट आहे ते घ्यायचं. सो आय एम लुकिंग फॉर दॅट. चला, तर हा एक कम्प्लीट सेट आहे, तो मला एक कम्प्लीट करायचा आहे. लो बजेटच आपण करतोय सगळं जे काय असेल ते. सो लेट्स सी. ही एस साईज आहे. एक ॲक्च्युली लहान मुलांना कपडे घेताना आपण एक साईज अपच घ्यावे, कारण की मग त्यांना फ्युचरमध्ये घालता येतील अशी. सो दिस इज एक्स. एक्स साईज मी घेतोय. एस म्हणजे स्मॉलपेक्षा लहान आहे, ती XS येते, पण आपण ही साईज येते एस. मला फ्युचरमध्ये घालता येऊ शकतो. चल इकडे घे. आता ही पण एस साईज आहे, पण मला बघायचं आहे, कारण की ह्याच्या आतमध्ये थर्मल येणार, कपडे येणार, त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे जॅकेट येणार. हे सगळ्यावरती जाऊन गरम आहे. आणि मग कपड्याची पण एक लेअर येणार ना. कपड्याची लेअर पहिल्यांदा थर्मल आहे. दिवसा थर्मलची गरज नाही, रात्री आपल्याला थर्मल घालायचे झोपताना. त्याच्यानंतर कपडे येतील, त्याच्यानंतर हा लेअर येईल, त्याच्यानंतर हा लेअर येईल. गरज असेल तरच घालायचं नाही. आता गरज आहे. लागतंय. 2 मिनिटं एवढं नको ना लावू.
आरशात बघ, बरोबर वाटतंय का? मला बरोबर वाटतं. त्याच्या आतमध्ये कपडे पण होते. मला तरी वाटतं हे पुढे आहे. कारण की मग हा वाढत्या अंगाचा आहे. ऍक्टिंग दिस इज परफेक्ट. किती काय वाटतंय? मोठं घ्यावं. एक मोठा घ्यावं. ते ऑलरेडी मला मोठं वाटतंय. आज फोटो नाही करता येणार. हे आहे एस. आपण आता एम ट्राय. तर नाव वी आर ट्राइंग. ब्ल्यू कलर नाही, त्याच्यात एकच कलर आहे. अच्छा ओके, ओनली वन कलर. हा आहे एम. नाव वी आर ट्राइंग. तो एस होता. तो ओके, घालून घे. दिस इज गोना बी नाइस. Where is my hand, man? बघू दे. That is तुला मोठं perfect. Okay. मोठं वाटतं ना हे? Yes, मला वाटतंय. फ्युचर ऍस्पेक्ट बघून हे घ्यावं का? Yes, नाही, जरा मोठं future वाटतं. aspect. फ्युचर ऍस्पेक्ट जरी बघितलं तरी हे जरा तो 7वीत जाईपर्यंत त्याला हे होईल. मग ते तर 10वी पर्यंत होईल. आम्हाला तिथपर्यंत नकोय. आम्हाला हे आता 1-2 वर्ष पूर्वी. हा, मग एका वर्षामध्येच तो 7वीत जाणार आहे. माय डिअर पप्पा. अरू काय वाटतं तुला? हे 6 घ्यावं मध्ये की ते? आता. तेच काय दॅट इज बेटर. Choose the best, हे बघा ना. not something that is better. You gotta choose the best. नाही, बघायचा प्रश्न आहे. काय माहिती काय, हे तू जरा जास्तच मोठं वाटतं. पण ते कट टू कट आहे. हा, ते कट्टू कटच पाहिजे. एक सेकंड. हे घेऊया का? कपडे घातल्यानंतर ते नाही झालं तर मग तेच सांगतो. तुझ्या आतमध्ये अजून तुला ह्याच्या आतमध्ये थर्मल येणार, कपडा येणार, नंतर हा हे तीन 4 लेअर आहेत. 4 मला असं layer वाटतं की तू हे राहते. घ्यावं. हेच हे तुला नंतर पुढे जाऊन पण वापरता येईल. हे आपण कट टू कट. हे राहू दे. हे तू घे आतासाठी. हे राहू दे. थांब, 1 मिनिट. आपण त्याच्यात पण तीन size. दिस इज बेटर. काढ इकडे, हे काढ. हा एक ट्राय करतो. तो ना तुला कट टू कट म्हणजे फ्युचर मध्ये चालेल. आता आपण हा हे केल्यानंतर दीदी हे Yes. मला बरं वाटतं. कट टू कट. Okay, this is good. इकडे ये. ही एम साईज आहे. मीडियम पैसे द्यावे. किती वाजले? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट तुझी आज घेतोय आपण अशा. It's not one-time use plastic. हा, इट्स नॉट वन टाइम यूज. तुला हे पुढे अजून 2-3 वर्ष वापरता येईल. एवढा मोठा आहे. ठीक आहे, हरकत नाही. हे मला बरं वाटलं. आणखी ते जे आहेत ना ते कट टू कट आहे. एवढा लांब आहे मी. हा, असू दे. तुला तेवढं थंडी नाही वाटत. एवढा लांबा कुठून झालो. ही लुक्स टू गुड. ही लुक्स व्हेरी स्मार्ट. पप्पापर्यंत. विचार करा, हा आता बर्फामध्ये असेल तर कसा वाटत. चला, आता हे आपले फायनल झालेले आहेत. ए पप्पा काय? आता तर खेळायचं. हा, आता स्केट. चला, तर आपलं हे आता हा सेट फायनल झालाय. थर्मल घालून बघायचं आहे आपल्याला. ते घेतले नाही आताच. थर्मल, त्याच्यानंतर हे, आणि हे आमचं फायनल झालेलं आहे. ओके, आरवसाठी तरी. वन साईज और वी कॅन यूज इट फॉर मेनी साईज. Currently, this foot size is around 36. Can be extended till size 38 to 41. This one. Yeah, a given size 38, which can be extended to 41. So we can adjust the length. Every. आरव, जरा कॉन्सन्ट्रेट कर आणि मग कर. So 38 to 41. His size is 36. 36. So this can be used. No problem. ब्रेकिंग नाही मला खालीच पडावं लागलं. ठीक आहे, ट्राय कर. हे टाईट, हे लूज. त्या एकाला ब्रेक आहे, दुसऱ्याला नाही. ब्रेक आहे. काय टाईट लूज आहे? मग टाईट कर.
सांभाळू ना. हा आलो. व्हेरी गुड. बस रिटर्न हो. मित्रांनो, थर्मल्स हे बॉडीला टच असायला फर्स्ट लेअर आहे तुमचा, तो इट शुड बी क्लोज टू द बॉडी. ही एम साईज आहे आणि खालचा बॉटम आहे तो एल साईज आपण घेतो. सो ओके, नो इश्यूज. क्लोज इट अप. हे परफेक्ट वाटतंय मला. थोडंसं हे आहे पण ह्याच्यापेक्षा जास्त मग ते टाईट होईल तुला, मग तो ते तुला तू साईज अप होईल तर ते यू कॅन ऍडजस्ट इट. ठीक आहे, डन. चल ट्राय दिस. मला तो डाऊट आलाच पण मी तरी पण तुला ते दिलं होतं. मस्ट ट्राय एम. ही साईज आहे आपली 14 to 15 इयर. एलच्या नियर बाय आहे. ते मटेरियल्सचा जाम प्रॉब्लेम आहे. काही ठिकाणी मटेरियल्स आहेत नाही आहेत. लिमिटेड स्टॉक आहे. कलर्स आहेत. आता याच्यात मेनमध्ये ब्लॅक आहे. लेडीजमध्ये एल साईज अजिबातच नाही आहे कुठे, म्हणून मी आता हिला एम साईज ट्राय करतोय. जेंट्स ट्राय कर. बरोबर आहे ना, लूज आहे ना थोडंफार. मित्रांनो, हा फर्स्ट लेअर आहे आपला बॉडीच्या जो जवळ राहतो तो. दिस इज थर्मल. आणि हे आता आपण 12 इयर्सचं घेतलेलं आहे. हे आहे 12 इयर्स आहे. त्याच्यावरती प्लीज घाल. ह्या लेअरच्या वरती तुमचे कपडे येणार आणि कपड्यांच्या वरती हे प्लीज जॅकेट येणार. आता आपण हे प्लीज घालून बघूया. सो हे आपण एक साईज अप घेतलंय त्याला, आणि मध्ये कपडे पण येतील आणि म्हणजे साईज नुसार तो थोडा मोठा होईल म्हणून. आणि हे पण आपण एक अप साईज घेतलेलं आहे. त्याला थोडा मोठा होईल तेव्हा ते वापरता येईल त्याला. यू कॅन यूज इट. इट्स लाईक दिस. हा कम्प्लीट सेट झाला. फक्त ह्याच्यामध्ये आपले आतले एक कपडे आहेत ते मिसिंग आहेत. सो दिस इज द केस. घालायचे कपडे आपण जे रेग्युलर, एक लेअर रेग्युलर तो गरजेचं आहे. अरे आपले रेग्युलर कपडे, आता टी शर्ट्स आपण घेतलेत ना रेग्युलर, ते घालायचे. फुल लेंथ शर्ट आहेत किंवा टी शर्ट. पॅन्ट्स आहेत आपल्याकडे, पॅन्टचा प्रॉब्लेम नाही. ह्या बॉटम वरती आपण डायरेक्ट आपले जीन्स किंवा आपले जे आहेत बॉटम्स आहेत ते चढवतो. नाही एवढं नाही, मेन बॉडीला थंडी असते. सो दिस इज डन. आमचं सगळं सिलेक्शन झालेलं आहे. ग्लोव्ज आहेत 99 मध्ये, फ्लिस वाले आहेत. ह्याच्यामध्ये असं आहे, ही परफेक्ट साईज आहे. दिस इज एम टू एल. मी ही तुम्हाला घ्यायला नाही सांगणार कारण की इथे कट ऑफ होतो. यू टेक बिगर वन विच इज एक्सेल. फरक तर तुम्हाला काय पडणार नाही, पण ही जी साईज आहे ना तुमच्या थर्मल पर्यंत तुम्ही ह्याला कव्हर करू शकता. म्हणजे लॉस ऑफ टेम्परेचर तुमचा होणार नाही. तर तुम्ही एक ओव्हर साईज घेतली. आय विल रेकमेंड गो विथ दिस काइंड ऑफ थिंग. गो विथ दिस. आणि ह्याच्याबरोबर आपली आता शॉपिंग संपलेली आहे. मला जे पाहिजे, माझं एक जॅकेट राहिलं ते आपल्याला इथे अवेलेबल नाही आहे एल साईज किंवा एक्सेल साईजमध्ये. सो नेक्स्ट टाइम आपण शॉपिंग सुरू तरी आपलं हे झालेलं आहे. ओव्हर अँड आउट बिलिंग तर तुम्ही आपलं बघितलेलं आहे. ह्यांचं RFID आहे सगळ्या ठिकाणी लावलेलं आहे, तर त्याच्यामुळे फटाफट बिलिंग होतं. ओके, कीप वॉचिंग अवर चॅनल अँड दिस इज अवर प्रिपरेशन फॉर केदारनाथ 2.